हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील। आपण नुकत्याच सुरू केलेल्या कथेचं नाव आहे कॉन्ट्रॅक्टवाला प्रेम, लेखिका आनंदी शेडगे। चला तर मग कथेला सुरुवात करूया। इशिताचा सगळा राग सोफियावर निघाला। रात्र होत आली होती तरी इशिता परत आली नव्हती म्हणून मिहीर काळजीत होता आणि त्यात परत अर्जुन बरोबर इशिताला बघून मिहीरच्या रागाचा भडका उडाला होता। आता पुढे इशिताने समोर बघितलं तर मिहीर रागारागाने तिच्याकडे बघत होता। तुला जरा पण डोकं नाही का ग? एकतर या अनोळखी शहरात एकटीच फिरतेस, रात्र होत आली पण तुला एक फोन करावासा वाटला नाही मला। मिहीर इशितावर चांगलाच उखडला होता। मिहीर चिल, आपण रूममध्ये जाऊन बोलूया का? इथे सगळे बघत आहेत, इशिता म्हणाली आणि मिहीर परत काही बोलायच्या आत आपल्या रूममध्ये गेली आणि मिहीरही रागाने तिच्या मागोमाग गेला। आज खूप दमायला झालं पण मजा आली बाबा, इशिता आपली बॅग बेडवर भिरकावून देत म्हणाली। इशिता, मी तुला काय विचारतोय, तू एवढी केअरलेस कशी असू शकते? आणि त्यात तुला तो अर्जुन मेहरा परत कुठे भेटला? मी त्याच दिवशी सांगितलं की लांब राहा त्याच्यापासून, की तुम्ही इथे यायच्या आधीच हा सगळा प्लॅन केला होता। मिहीर रागात बोलून गेला। मिहीर, काय बोलतोस तू हे? आणि तसंही कोणाला भेटायचं कोणाला नाही, मी कुठे जायचं कुठे नाही, मी किती वाजता यायचं आणि किती वाजता परत जायचं, हे सगळं तू मला नको सांगू। इशिता पण त्याच्यावर रागावून म्हणाली। का नको सांगू? लग्न झालंय आपलं आणि इथे तुला माझ्या जबाबदारीवर आणलं आहे आणि तुझ्या मूर्खपणामुळे काही झालं तर मी कोणाला उत्तर देऊ? मिहीर म्हणाला। एक मिनिट मिहीर, लग्न झालं आहे पण त्याचं कॉन्ट्रॅक्ट पण झालं आहे आणि दरवेळी तू ते कॉन्ट्रॅक्ट का विसरतोस? मला वाटतं त्यातल्या अटी तू परत एकदा वाचण्याची गरज आहे आणि माझी जबाबदारी मी स्वतः घेऊ शकते, त्यासाठी तुला आज टेन्शन घेण्याची गरज नाही आणि माझं काही झालं तर मीच उत्तर देईन। ओके जा, आता मला आराम करू दे, खूप दमले मी, सकाळी परत 7 वाजता निघायचं आहे। इशिता आता शांतपणे म्हणाली। ठीक आहे, जा मर, मला आता तुझ्याशी काहीच घेणं देणं नाही। एवढं बोलून मिहीर रागाने पाय आपटत निघून गेला। काय झालं याला? हा सारखा कॉन्ट्रॅक्ट विसरून टिपिकल नवरा बनण्याचा प्रयत्न का करतोय? इशिता विचार करतच फ्रेश होण्यासाठी निघून गेली। इकडे मिहीर रागातच आपल्या रूममध्ये आला। रूमचा दरवाजा जोरात आपटून बंद केला। का विसरतोय मी सारखं की आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे? का सारखा तिच्यावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न करतोय? तुला लग्न करूनही फ्रीडम पाहिजे होतं ना, मग तिला का बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतोय? तो सिगारेटचा कश ओढत विचार करत होता। उद्या त्याची महत्त्वाची मीटिंग होती पण त्याची त्याला जराही चिंता नव्हती। त्याला चिंता स्वतःच्या वागण्याची होती। थोड्या वेळाने सगळे विचार बाजूला करून उद्या लवकर मीटिंगसाठी जायचं होतं म्हणून तो शांतपणे झोपी गेला। इकडे सोफिया अजूनही रागावलीच होती। तिला वाटलं होतं मिहीर एवढं बोलल्यानंतर परत आपल्याला मनवायला येईल, पण असं काहीच झालं नव्हतं। म्हणूनच ती अजून चरफडत होती। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच इशिता तयार झाली आणि अर्जुनची वाट बघत लॉबीमध्ये येऊन बसली। तेवढ्यात मिहीर आणि सोफियाही खाली आले। गुड मॉर्निंग मिहीर, गुड मॉर्निंग सोफिया, इशिता हसत दोघांना म्हणाली। गुड मॉर्निंग, मला माहीत आहे तू तुझी जबाबदारी घेऊ शकतेस, पण तरीही स्वतःची काळजी घे। एवढं शांतपणे बोलून मिहीर बाहेर निघून गेला, पण सोफिया अजून खाली मान घालून तिथेच उभी होती। अगं तुला काय झालं? तुला पण ओरडला का तो? मग जा ना त्याच्या मागे, इथे उभं राहून काही होणार नाही, इशिता हसत म्हणाली। तेवढ्यात तिला अर्जुनचा फोन आला। हा बोल अर्जुन। हो मी रेडीच आहे, लवकर ये। एवढं बोलून इशिताने फोन कट केला। अर्जुन पुढच्या 2 मिनिटातच हॉटेलमध्ये पोहोचला।
इकडे सोफिया मीरच्या मागे गाडीत जाऊन त्याला चिटकून बसली. सॉरी सर, परत असं नाही होणार. आता सोडा ना हा राग, सोफिया आपल्या नेहमीच्या मादक स्वरात मीरला म्हणाली आणि मीर लगेच पागळला. तिच्या त्या मादक स्वराने त्याच्या पोटात गुदगुल्या झाल्या. ठीक आहे, पण नेक्स्ट टाइम बी केअरफुल, मीर म्हणाला. तेवढ्यात त्याला अर्जुनच्या गाडीमध्ये इशिता बसताना दिसली आणि परत त्याच्या रागाचा पारा चढला. त्याने जोरात आपला हात गाडीच्या काचेवर आपटला. ओ साहेब, क्या कर रहे हो, नुकसान हो जाएगा हमारा, तो गाडीवाला म्हणाला. तुला काय होतंय मीर? कितीही इग्नोर करण्याचा प्रयत्न केला तरी त्या दोघांना एकत्र बघितल्यावर काय होतंय तुला? का असा वागतोस? मीर स्वतःशीच विचार करत चिडचिड करत होता. इशिता आणि मीर दोघेही विरुद्ध दिशेने निघाले. कदाचित मीरच्या मनात इशिताविषयी एक भावना उत्पन्न होत होती, तर इशिता या सगळ्यापासून अनजान आपल्याच विश्वात रमत होती. मीरची मीटिंग नेहमीप्रमाणे सक्सेसफुल झाली आणि तो सोफियाला खुश करण्यासाठी तिला घेऊन बंगलोर फिरायला निघाला. अर्जुनने इशिताला बंगलोरच्या 50 हेक्टरवर पसरलेल्या अलसूर झील जवळ आणलं होतं. वा वा अर्जुन, क्या नजारा आहे. खूप खूप छान वातावरण आहे इकडे. मन एकदम प्रसन्न झालं. इशिता आपले हात लांब करत गिरकी घेत म्हणाली. तुला आवडलं ना? अजून आमच्या बंगलोरमध्ये खूप काही आहे फिरण्यासारखं, पण ते 2 दिवसात नाही बघता येणार, अर्जुन म्हणाला. हो ना, मला आता जावं लागेल, पण मी पक्का पूर्ण बंगलोर फिरण्यासाठी येईन. फिरण्याची सुरुवात जर एवढी जबरदस्त झाली आहे तर पुढे आणखीनच मजा येईल, इशिता खुश होत म्हणाली. हो नक्की, कधीही ये. आय एम ऑलवेज अवेलेबल फॉर यू मॅडम, अर्जुन आपल्या कमरेत वाकत एकदम अदबीने म्हणाला. त्यावर इशिताही हसली. पण त्या दोघांना बघून इथे कोणीतरी रागाने लाल होत होता. त्याने रागाने आपल्या मुठी आवळल्या आणि तिच्या समोर जाऊन उभा राहिला. तू इथे काय करतोयस? तुझी हिम्मत कशी झाली माझ्या समोर येण्याची? इशिता त्याला आपल्या समोर बघून दचकून आणि काहीच्या रागाने म्हणाली. इशिता, कोण आहे आणि तू ह्याला कशी ओळखतेस? अर्जुनने इशिताचे त्या माणसाला बघून बदललेले हावभाव बघत विचारलं. अर्जुन, चल जाऊया इथून, मला आत्ताच्या आत्ता परत जायचं आहे, इशिता अर्जुनचा हात पकडत ओढत म्हणाली. अगं पण सांग तरी कोण आहे? अर्जुनने विचारलं. अर्जुन, चल ना लवकर, इशिता म्हणाली आणि त्याला घेऊन गेली. डार्लिंग, अशी किती दिवस माझ्यापासून पळणार? मी तुझा पिच्छा असा सोडणार नाही. तुला तर माहीत आहे मी तुझ्यावर किती प्रेम करतो, तो माणूस डेव्हिल स्माईल करत म्हणाला. अर्जुन आणि इशिता गाडीत बसले. इशिताच्या चेहऱ्यावर राग आणि भीती दोन्ही दिसत होतं. इशिता, व्हॉट हॅपन? काय झालं सांगशील का? तू त्या माणसाला बघून एवढी रिॲक्ट का झाली? अर्जुन इशिताला विचारण्याचा प्रयत्न करत होता, पण इशिता शांतच होती. शेवटी अर्जुनने इशिताला प्रश्न विचारणं सोडलं आणि गाडी चालू केली आणि तिला हॉटेलवर नेऊन सोडलं. काळजी घे, अर्जुन म्हणाला आणि तिथून निघून गेला. इशिता आपल्या रूमवर आली. तिचं डोकं खूप दुखत होतं, म्हणून तिने गोळी घेतली आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागली. हा इथे कसा आला? हा अजूनही माझा पाठलाग करतो? का नाही सोडत आहे हा माझा पिच्छा? इशिता विचार करत होती आणि त्यातच झोपून गेली. मीर सोफियाला घेऊन शॉपिंग करायला घेऊन गेला होता, म्हणून सोफिया आज खूपच खुश होती. पण मीरच्या डोक्यात सारखं इशिता आणि अर्जुनचाच विचार येत होता. इशिताचं असं अर्जुन बरोबर असून बोलणं त्याला खटकत होतं. संध्याकाळ होता होता मीर आणि सोफिया हॉटेलवर परत आले. इशिता काय करत असेल, कुठे असेल यासाठी एक फोन करावा का असं मीरला वाटून गेलं. पण जाऊ दे, मला काय करायचंय असा विचार करून तो आपल्या रूममध्ये आला.
आज मीटिंग सक्सेस झाली म्हणून तो असाही खुश होता. संध्याकाळ होऊन गेली होती. अजूनही इशिताचा काहीच पत्ता नव्हता. एवढं बोलूनही किती केअरलेसपणा करते ही. सकाळपासून एक फोन का नाही करता आला हिला. त्या अर्जुन बरोबर मजा करत असेल आणि काय. विचार करतच तो खाली आला. त्याने इशिताला फोन लावला. रिंग वाजली पण तिने फोन उचलला नाही म्हणून त्याला अजूनच राग आला. बाहेर हॉटेलच्या लॉनमध्ये बसून एक कॉफी मागवली आणि इशिताची वाट बघू लागला. सर, तुम्ही कोणाची वाट बघताय का? कोणी येणार आहे का? सोफिया त्याच्या मागून येत म्हणाली. इशिताची वाट बघतोय. सकाळी गेली आहे. एक फोनही नाही केला तिने आणि आता फोन करतोय तर उचलतही नाही, मिहीर म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर इशिताची काळजी स्पष्ट दिसून येत होती. पण इथे मिहीरला इशिताची एवढी काळजी करताना बघून सोफियाचा मात्र जळफळाट झाला. एकतर आधीच इशिता आल्यामुळे तिचा मिहीर बरोबर राहण्याचा सगळाच प्लॅन फिसकटला होता. सर, जाऊ दे ना, एवढी का काळजी करताय त्यांची? त्यांना तर नाही तुमची काळजी. आणि असंही नावापुरतंच तर लग्न केलं आहे तुम्ही. येतील त्या. मला वाटतं त्याही त्या अर्जुन मेहराबरोबर मस्तपैकी एन्जॉय करत असतील. सोफिया मिहीरला इशिताबद्दल काहीतरी सांगून भडकवण्याचा प्रयत्न करत होती. कोण होता तो इशिताच्या समोर आलेला? त्याने इशिता एवढी डिस्टर्ब झाली. सोफियाच्या बोलण्यावर मिहीर कसा रिॲक्ट होईल? काय वाटतं तुम्हाला? ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.